नमस्कार. आज 7 सप्टेंबर 2024 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम आज गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर पहा, अगदीच खूप दिवसानंतर आपल्याला लोकसत्ताची PDF मिळालेली आहे व अगदी तुम्ही म्हणू शकता की जुगाड केलेला आहे थोडासा. ओके, म्हणजे आपल्याला PDF हवी होती व सर्वांचं म्हणणं आलेलं आहे की न्यूजपेपर अनालिसिस सर मस्ट आहे किंवा प्लीज त्याला कंटिन्यूस ठेवा, असं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. ओके, काळजी करू नका, त्यानिमित्ताने आपलं सजेशन हे ऐकलेलं आहे. त्यासोबतच दुसरं जे सजेशन होतं की अगदी जे मॅगझिन आहे जानेवारी 2024 पासून ते अगदी प्रिलिम 2025 पर्यंतची आपल्याला तयारी करायची होती. ओके, मग ते पण आपलं साईड बाय साईड दोन्ही कंटिन्यू आपण ठेवणार आहोत. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा. तर आता आजच्या बातमीपत्राला सुरुवात करूयात. विदेशी गुंतवणुकीवरून वाद, 70,000 कोटी आल्याचा फडणवीस यांचा दावा, तर आकडेवारी फसवी असल्याचे विरोधकांचे प्रत्युत्तर. ओके, आता महाराष्ट्रामधील गुंतवणूक थोडंसं जर आपण पाहिलं तर पहा, आधीची गुंतवणूक जर तुम्ही पाहिलात ना 2022 आणि 23 मध्ये 1,18,422 कोटी रुपये आलेले होते. त्यानंतर 2023-24 मध्ये 1,25,101 कोटी रुपये आहेत आणि 2024-25 मध्ये पहिले 3 महिन्यामध्ये किती 70,000 कोटी आलेले आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे. ओके, आता हे परकीय गुंतवणूक आहे किंवा म्हणजे ही गुंतवणूक कशी आहे, तर ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. पहा, ओके, ही FDI आहे. मग अगदीच जर तुम्ही पाहिलात ना तर ही थेट गुंतवणूक आहे, यामुळे अगदीच महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल. पण आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर महाराष्ट्र राज्य सरकार काय करत आहे, RBI कडून काय सिक्युरिटीज वगैरे विकत देऊन त्यांनी 25 वर्षासाठी वगैरे कर्ज उचलत आहे. बरोबर, यासोबतच लाडकी बहीण योजना जर तुम्ही पाहिलात तर त्यामध्ये 46,000 कोटी रुपयांची काय आपल्याला तरतूद केलेली दिसते व त्यासाठी अगदीच कर्ज वगैरे उचललेलं आहे. मग हे सर्व जर गणित पाहता अगदी विरोधक काय म्हणत आहेत की ही जी आकडेवारी देवेंद्र फडणवीस सांगत आहेत ही फसवी आहे. ओके, मग आता पाहूयात आपण की अगदीच ही आकडेवारी खरी आहे किंवा खोटी आहे, यामध्ये आपल्याला डीपली नाही जायचं नाही. तरी पण अगदी देश चालवायचा असेल तर FDI किती महत्त्वाचं आहे हे माहिती असणं गरजेचं, त्यानंतर ही न्यूज आहे. ओके, मग माझ्या मते तर पहा, 1-2 दिवसात ना याबद्दल नक्कीच आर्टिकल येईल, त्यावेळेस आपण याबद्दल डिटेल चर्चा करूयात. ओके, डन. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा, मुंबई ते कुडाळ प्रवासाला 20 तास, नियोजनाचा अभाव, खड्ड्यांमुळे गणेश भक्तांचा प्रवासात विघ्न. ओके, त्यानंतर पुणे अपघात प्रकरणात आमदार टिंगरे यांचाही सहभाग, पुणे पोलिसांचा दावा. त्यानंतर लोकसत्ता उद्या अंक नाही. आता पाहूयात, जर उद्या अंक मिळालं मला तर नक्कीच मी त्याचं विश्लेषण घेऊन येईल. ओके, तर त्यानंतर नेक्स्ट पेजवरती जाऊयात. लोकसत्ता इको फ्रेंडली घरगुती गणेशोत्सवात स्पर्धेतून कलेचा सन्मान, विजेत्याला 9,999 रुपयांचे पारितोषिक, सामाजिक बांधिलकीची जपवणूक. विद्यार्थ्यांनी जर भाग घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही इथं भाग घेऊ शकता. प्रथम पारितोषिक, द्वितीय, तृतीय पारितोषिक वगैरे इथं देण्यात आलेले आहेत. ओके, तर ते पाहून घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, जात वैधता प्रमाणपत्रासाठी 6 महिन्यांची मुदत. पहा, जर तुम्ही सर्व्हिसमध्ये गेलात ना, ओके, आता इथं विद्यार्थ्यांसाठी पण दिलेलं आहे, पण मी तुम्हाला काय करत आहे तर सर्व्हिस सेक्टरचं थोडंसं सांगतो. ओके, आता पहा, तुम्ही SC, ST किंवा OBC, ओके, जर या 3 प्रवर्गामधून जर असाल तर तुम्ही जर सर्व्हिसमध्ये वगैरे जर गेलात, आता फक्त पहा, तुमच्याजवळ कास्ट जर सर्टिफिकेट असेल तरी तुम्हाला नोकरीवर घेतलं जातं. ओके, व तिथं दिली जाते मुदत 6 महिन्यांसाठी. बरोबर आहे. मग आता अशाच पद्धतीचं तुम्ही BEdसाठी जर ॲडमिशन घेतलात, ओके, तर SC आणि STच्या विद्यार्थ्याला ना ॲडमिशन घेण्याच्या पूर्वीच ॲडमिशन घेतानाच ना त्यांच्याकडे व्हॅलिडिटी असणं कंपल्सरी असतं. ओके, मग याच धर्तीवर OBC साठी पण होतं, पण OBC साठीची जी अट आहे ना ती आता शिथिल करण्यात आलेली आहे व त्यांना जसं तुम्हाला पूर्वी नोकरीसाठी लागायचं 6 महिन्याची मुदतवाढ दिली जायची नोकरीमध्ये, अगदी तशाच धर्तीवर इथं पण काय केलं आहे, तर BEdसाठी किंवा अगदी दुसरं कोणतं व्यावसायिक शिक्षण जर असेल व तिथं जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला व्हॅलिडिटीचं कंपल्शन तिथं नाही आहे. म्हणजे 6 महिन्यांच्या नंतर पण तुम्ही तिथे काय देऊ शकता, व्हॅलिडिटी जमा करू शकता. म्हणजे तुम्हाला प्रवेश घेण्यामध्ये काही अडचण येणार नाही, अशा पद्धतीची ही न्यूज आहे. आता ही आपल्यासाठी काही गरजेची न्यूज नाही आहे तसं पाहिलं तर, म्हणजे MPSCला वगैरे विचारलं जाणार नाही, पण माहिती असणं गरजेचं, त्यानंतर सांगितलं. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षण. पहा, 2014चं जे महिला धोरण आहे ना, त्या महिला धोरणामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की मुलींसाठी, ओके, जे उच्च शिक्षण ज्या संस्था आहेत त्या शालेय संस्थांमध्ये अगदी किमान 3 महिन्यासाठी तरी मुलींसाठी कराटे प्रशिक्षण राबवावं. म्हणजे संस्था चालकांनी कराटे प्रशिक्षण किमान 3 महिने राबवावं असं त्यांनी 2014च्या महिला धोरणामध्ये दिलेलं आहे. मग आता
त्यालाच यांनी काय केलेलं आहे, परत त्याचं GR आलेलं आहे व याला राबवण्याचे त्यांनी धडे दिलेले आहेत की बा आता ही कंपल्सरी करण्यात येणार आहे. ओके, म्हणजे अगदीच ही एक चांगली न्यूज आहे. किंवा महिला धोरणाबद्दल काय तुमचं काय मत असेल असं जर विचारण्यात वगैरे आलं किंवा कमेंट जर करा असं जर विचारण्यात आलं तर तुम्ही हा बाब तिथं नक्की सांगू शकता. त्यानंतर पुढे चला, CBSE कडून शाळांच्या अचानक तपासणीची मोहीम. ओके, ही आपल्यासाठी न्यूज गरजेची नाही, त्यामुळे स्किप करूयात. त्यानंतर पुढे चला, येथे पण आपल्यासाठी गरजेची न्यूज नाही, पण इथे एक आहे पहा, राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित, जगातील सर्वात मोठा प्रकल्प. ओके, त्यानंतर अगदीच आपल्याला सर्वांना माहिती आहे, पहिलं सौर ऊर्जा गाव जर म्हटलं तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये त्याचं उत्तर तुम्ही नक्की मला सांगू शकता, म्हणजे हा तुमच्यासाठी प्रश्न असेल. त्यानंतर जगातील सर्वात मोठा प्रकल्प जो की महाराष्ट्र राज्यामध्ये आहे त्याचं जर नाव वगैरे विचारण्यात आलं तर पहा काय आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये एक प्रकल्प उभारण्यात येत आहे. मुख्यमंत्री सौर कृषी ऊर्जा योजना 2.0 अंतर्गत राज्यात 9,200 मेगावॅट, ओके, 9,200 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी 3 मेगावॅट क्षमतेचा पहिला प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे कार्यान्वित करण्यात आलेला आहे. आता पहा, अगदीच मी याच्यापूर्वी का नाव घेतलेलं होतं, म्हणजे सौर गावचं का नाव घेतलेलं होतं, कारण इथं तुम्हाला कन्फ्यूज केलं जाऊ शकतं. जे MPSC कंबाईन वगैरे आहे त्याला हा प्रश्न येऊ शकतो. धोंदलगाव येथे कार्यान्वित करण्यात आलेला जगातील सर्वात मोठा प्रकल्प आहे हा, व त्याची क्षमता पहा 9,200 मेगावॅट एवढी त्याची क्षमता आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल, त्याच्या पलीकडे जास्त काही विचारलं जाऊ शकत नाही. ओके, त्यानंतर पुढे चला, आता इथे राजकीय बातम्या आहेत त्यामुळे मी यांना स्किप करण्याचा थोडासा प्रयत्न करत आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांचा संबंध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. आताच ही फ्रंट पेजवर बातमी पाहिली, पण पहा अगदी तुम्ही पण IAS किंवा IPS झालात तर तुमच्या सर्व्हिसमध्ये पॉलिटिक्सचं इन्फ्लुएन्स असतं का, तर बिलकुल असतं. पहा आता इथेच पहा, कल्याणीनगर अपघात जे झालं त्या प्रकरणामध्ये पण काय पहा, पॉलिटिशियन्सचं तिथे इन्फ्लुएन्स वगैरे थोडंसं फार झालेलं होतं. पण ज्यावेळेस समाज माध्यम वगैरे तिथं रोल ऑफ सोशल मीडिया, ओके, समाज माध्यमे आल्यानंतर जे पॉलिटिक्सचं जे रोल वगैरे होतं ना ते कमी झालं, अगदी ते जे टेक्निकल रोल होतं ते वाढलेलं आपलं इथं बेसिकली दिसत आहे. त्यामुळेच पहा, तांत्रिक तपासावर पोलिसांचे लक्ष आहे असं पोलीस अध्यक्ष म्हणत आहेत. व पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काय म्हटलेलं आहे पहा, आम्ही अगदी चांगल्या पद्धतीने आरोपपत्र वगैरे बनवत आहोत, त्यामुळेच त्यांना जे आरोपी आता गजाआड झालेले आहेत त्यांना आजपर्यंत जामीन कशामुळे दिले नाही, तर हेच कारण आहे असं त्यांचं मत आहे. मग अगदीच तुम्हाला पण काय करणं गरजेचं आहे, ज्यावेळेस तुम्ही सर्व्हिसमध्ये जाता. आता हे जे काही गोष्टी आहेत ना हे केस स्टडीज आहेत आपल्यासाठी. ओके, हे केस स्टडीज आहेत. आता अगदीच याच धर्तीवर पहा, UPSC GS4 मध्ये ना आपल्याला 125 मार्कासाठी केस स्टडी दिले जातात. ओके, 125 मार्क नॉट अ जोक, म्हणजे आपलं खूप तिचं स्कोअर आहे. एका मार्कावरून IAS IPS वगैरे जातं आपलं. मग 125 मार्कासाठी केस स्टडी आपण सोडू शकत नाही. त्यामुळे ह्या ज्या घटना वगैरे आहेत, आता इथे पहा, आमदारांचं तिथं रोल झालेलं होतं. MLA जे आहेत ना ते इन्फ्लुएन्स करत होते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन, पण इथे त्यांनी ते पूर्ण केस वगैरे ती वळली का, तर बिलकुल नाही. पहा मग इथं कशा पद्धतीने केस वळली गेली, तर समाज माध्यमांचा रोल इथं आला. ओके, मग तुम्ही पण ज्यावेळेस सर्व्हिसमध्ये जाल व तिथे जर तुम्हाला MLAचा वगैरे रोल वगैरे जर विचारण्यात आलं, म्हणजे तुम्ही काय कराल त्या सिच्युएशनला वगैरे जर विचारण्यात आलं, तर अगदीच तुम्ही म्हणा की तुम्ही कोणाची साईड घ्यायचं आहे. याच्या पूर्वीपासून म्हणत आहे रूल ऑफ लॉ. ओके, आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे कायदा का सांगतो. ओके, तर पहिल्यांदा कायद्याची बाजू घ्यायचं, कारण आपण कायद्याचे रक्षक आहोत. मग कायदा अगदीच जर सांगत असेल ना त्याला अटक करायची, तर बिलकुल अटक करायची. व अगदी समाज माध्यमांसमोर जाऊन आपण हे स्टेटमेंट वगैरे जर दिलं, किंवा जरी MLA जरी आपल्यावर प्रेशर वगैरे टाकत असतील तरी त्यांना सोबत घेऊन आपण हे करणं गरजेचं आहे असं तुम्ही तर डायरेक्टली म्हणू शकता. ओके, व जर तुम्हाला याबद्दल जास्त डीपली वगैरे जर जायचं असेल तर मी तुम्हाला काही बुक्स पण रेकमेंड करेल. किंडल जर तुमच्याजवळ असेल किंवा जर Amazonवरती ते बुक्स अवेलेबल आहेत पहा, गुन्हेगारांच्या कथा वगैरे तशा पद्धतीने पुस्तकं आहेत तिथे अवेलेबल. किंवा सदानंद दाते यांचं पुस्तक आहे, म्हणजे अगदी मी खूप इन्फ्लुएन्स वगैरे झालेला आहे. आता मन में हे विश्वास नागरी पाटील सरांचं पण पुस्तक बेस्ट आहे, पण त्याहीपेक्षा मला सदानंद दाते यांचं पुस्तक बेस्ट वाटलं. त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर IPS वगैरे जर व्हायचं असेल तर तुम्ही नक्की त्या पुस्तकांना वगैरे एकदा रीड करून घेऊ शकता, जे की तुम्हाला केस स्टडीमध्ये खूप कामी येईल. पहा ओके, कारण तुम्हाला बेसिकली काय करायचं असतं, तर GS4 म्हणजे रूल ऑफ लॉ याचं संरक्षण वगैरे करायचं आहे किंवा कायद्याचं संरक्षण करायचं आहे. त्यानिमित्ताने ती गरजेची न्यूज होती असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पहा, इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची न दिसत नाहीये. त्यानंतर ग्रंथ संपदेचे राखणदार, आता इथे एक संस्था देण्यात आलेली आहे. या संस्थेपर्यंत कसं पोहोचायचं वगैरे इथं दिलेलं आहे, पण मला ही
गरजेचं वाटत नाही आहे, त्यामुळे मी याला स्किप करत आहे. ओके, पुढे चला. वाद आणि दहशत. ओके, आता पहा, गोरक्षकांनी केलेल्या हत्या हा विषय फार मनावर घेण्याजोगा नाही. ही 2000 पासूनची खुणगाट एका आर्यन मिश्रांनी सैल केली आहे. ओके, म्हणजे पहा, आपल्याकडे ना गोरक्षकांकडून ज्या हत्या होत आहेत ना, त्याचं प्रमाण आपल्याला 2015 पासूनच वाढलेलं दिसतं. ओके, व आपले डोळे केव्हा उघडले माहिती का? जेव्हा आर्यन मिश्रा ओके यांचं हत्या वगैरे करण्यात आली, त्यावेळेस मात्र आपले डोळे उघडले की आपण समाजात काय पेरलेलं आहे. ओके, व अगदीच तसंच असतं पहा, म्हणजे डायरेक्टली ज्यावेळेस आपण आता महात्मा गांधी यांनी अहिंसाला का जास्त महत्त्व दिलं? ओके, कारण पहा, ज्यावेळेस तलवार आपण चालवतो ना, त्यावेळेस कदाचित आपली पण गर्दन वगैरे इथं उडू शकते. मग हेच कारण आहे अहिंसा. ओके, आपले राष्ट्रपिता आहेत ते, तर मग महात्मा गांधींना आपण विसरता कामा नये. UPSCसाठी खूप फेवरेट आहे पहा. याच्यापूर्वी पण 7 त्यांचे जे स्टेटमेंट्स वगैरे आहेत ते विचारण्यात आले होते, व त्यासाठी मी याच्यापूर्वी पण सांगितलेलं आहे. तुम्हाला कोणती एक रिपोर्ट वाचायची आहे तर GS4साठी आणखीन एक आहे, सेकंड ERCची रिपोर्ट वाचायची आहे पहा. त्यामध्ये ते 7 स्टेटमेंट दिले आहेत महात्मा गांधी यांचे. ओके, तर पहा, आता अगदीच 2015 म्हणजे 2014ला आपल्याकडे सरकार बदललं व त्यानंतर कायदे पण काही राज्यातील कायदे बदलण्यात आली गोरक्षकासंबंधात. ओके, मग अगदीच 2015मध्ये ना पहिली हत्या घडून आली. 2015मध्ये गोरक्षणासंदर्भात पहिली हत्या घडून आली. मग ती हत्या झाल्यानंतर पहा, जे लेखक वगैरे आहेत किंवा जे साहित्यिक आहेत, त्यांनी स्वतःची संपूर्ण राष्ट्रीय पुरस्कार वगैरे जे त्यांना मिळालेली होती, आता इथं नावं देण्यात आलेली नाही आहेत, व ते पण आपल्याला तिथं लिहायचं नाही. परीक्षेमध्ये जर विचारण्यात आलं ना, तर जे चुकीचं आहे किंवा जे निगेटिव्ह न्यूज आहे ना, त्याला जास्त आपण परीक्षेमध्ये हे करायचं नाही पहा, म्हणजे अगदीच ग्लोरीफाय करायचं नाही. निगेटिव्ह न्यूजला आपण परीक्षेमध्ये ग्लोरीफाय करू नये, फक्त पॉझिटिव्ह गोष्टीला तुम्ही ग्लोरीफाय करू शकता. तर ती ही निगेटिव्ह न्यूज आहे, त्यामुळे यांनी पण काय केलं आहे, ग्लोरीफाय केलं नाही. तर पहा, जे पुरस्कार होते, राष्ट्रीय पुरस्कार वगैरे लेखकांनी परत केले. मग परत केल्यानंतर लगेच त्यांच्यावरती जे IT सेल वगैरे आहे, यांनी काय केलं की हे अगदीच आंदोलनजीवी आहेत किंवा तशा पद्धतीने त्यांनी तेव्हा पण शब्द वगैरे तिथं उच्चारलेले होते. ओके, मग आता इथं देण्यात आलेले आहेत पहा, पुरस्कार वापसी गँग, डावे वगैरे अशा पद्धतीने लेफ्टिस्ट वगैरे अशा पद्धतीने त्यांना ठरवण्यात आलं IT सेल मार्फत. ओके, त्यावेळेस जेव्हा त्यांनी पुरस्कार परत केले होते ना, त्यावेळेस हे सर्व त्यांना ठरवण्यात आलं. पण 2015 पासून तुम्ही 9 वर्ष पुढे गेल्यानंतर आर्यन मिश्राचं जेव्हा हत्या होते, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की त्यावेळेस त्यांनी थोडासा आवाज जो उठवलेला होता तो कदाचित बेटरच होता. ओके, मग आता पहा, सध्याला कुमार विश्वास यांनी पण आवाज उठवलेला आहे. आता कुमार विश्वास जर तुम्ही पाहिला तर ते पहिल्यांदा आम आदमी पक्षामधून होते. ओके, मग आता ते कुठे गेलेले आहेत? आता सध्याला ते थोडंसं BJP टाईप आहेत, म्हणजे BJPकडे थोडंसं झुकलेले आहेत, तरी देखील त्यांनी आवाज उठवला. ओके, मग पहा, ठीक आहे, आता आवाज उठवत आहात ती चांगली गोष्ट आहे पहा, पण कदाचित 9 वर्ष झाले, तर आपण 9 वर्षामध्ये खूप काही गमावलेलं आहोत, हे आपल्या इथं बेसिकली ही न्यूज आपल्या इथं सांगून जाते. मग याच दरम्यान पहा, 2015च्या केसचा 2018मध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला व त्या बेंचमध्ये अगदीच DY चंद्रचूड पण होते. ओके, सध्याला CJI DY चंद्रचूड आहेत, बरोबर. मग यांनी 2018मध्ये एक गाईडलाईन दिलेली आहे पहा, त्या गाईडलाईनचं नाव आहे पुनावाला गाईडलाईन. ओके, पुनावाला गाईडलाईन ही आपल्याला लाईमलाईटमध्ये वगैरे दिसलेली आहे का याच्यापूर्वी? तर बिलकुल नाही पहा. आपण त्याला कधी कानाडोळा केलं हे आपल्याला माहितीच नाही आहे. ओके, आपल्याकडे विशाखा गाईडलाईन्स आहेत. ओके, तरी पण आपल्याकडे ना अगदी महिलांवरती जिथे महिला काम करतात तिथे अत्याचार होणं कमी झालेलं आहे का? तर बिलकुल नाही. तिथे पण अद्याप आपल्याला अत्याचार होत असलेले पाहायला मिळतात. जसं की उदाहरणार्थ म्हणजे नुकतेच घडलेली कोलकाता केस वगैरे तुम्ही लक्षात घेऊ शकता. ओके, मग त्या पद्धतीने आहे. आता अगदी इथं DY चंद्रचूड यांनी पुनावाला गाईडलाईन दिलेली असताना ती गाईडलाईन फॉलो वगैरे सध्याला होत नाहीये. मग हेच तर इथं प्रॉब्लेम आहे. म्हणजे बेसिकली काय होत आहे पहा, जे राज्य आता अगदी बेसिकली जर तुम्ही पाहिलात तर हरियाणा. ओके, हरियाणामध्ये बेरोजगारीचं प्रमाण तर आपल्याला माहिती आहे की खूप उच्च कोटीला जाऊन पोहोचलेलं आहे, बरोबर आहे. मग उच्च कोटीला बेरोजगारी असल्यानंतर पहा, जे तरुण असतात व अगदीच जर तुम्हाला सांगायचं जर म्हटलं तर खाली दिमाग शैतान का घर असतं, बरोबर आहे. मग तरुणांजवळ काय आहे? बेरोजगारी आहे. मग बेरोजगारीमुळे ते काय बसलेले आहेत? खाली बसलेले आहेत पहा. मग तीच त्यांना जर म्हटलं की आपल्याला गोरक्षा वगैरे करायची आहे, आता अगदीच त्यांनी धर्मातला ध देखील वाचलेला नाहीये. ओके, आता हे माझे शब्द नाही आहेत, हे लेखकाचे शब्द आहेत. ओके, तरी पण पहा ते काय करत आहेत, धर्माची रक्षा करण्यासाठी वगैरे पुढे आले आहेत. व याच लेखमध्ये दिलेलं आहे, मोदीजी यांनी पण म्हटलेलं होतं की जे गायी आहेत ना, गायींचा मृत्यू जास्त कशामुळे होत आहे, तर प्लास्टिक खाण्यामुळे वगैरे जास्त होत आहे मृत्यू. पण आपण काय झालेलं आहेत,
डायरेक्टली धर्माची रक्षा म्हणून आपण काय पुढे येत आहोत व हरियाणा सरकारच्या जे कायदे वगैरे आहेत त्यामुळे पण कदाचित हे जास्तच पुढे आलं असं आपल्याला बेसिकली दिसत आहे. ओके, कारण पहा हरियाणामध्ये बेरोजगारीचा जास्त दर आहे. मग बेरोजगारी म्हटल्यानंतर अगदी म्हटलेलं आहे की खाली दिमाग शैतान का घर व याचाच परिणाम क्राईम रेटमध्ये वगैरे होतो. मग अगदी त्यांनी जे पॉलिटिकल प्लेयर्स वगैरे आहेत किंवा आपण असं म्हणू शकतो की व्होट बँक पॉलिटिक्स, ओके, या व्होट बँक पॉलिटिक्ससाठी हे जे गोरक्षक आहेत त्यांचा अगदीच वापर वगैरे करून घेण्यात आला व त्याचा परिणाम असा होत चाललेला आहे की धार्मिक जे सहिष्णुता वगैरे आपल्या देशात होती ती लयाला जाऊन त्याचे दुर्दैवी परिणाम आपल्याला बेसिकली इथं दिसून येत आहेत. हरियाणा जर बेसिकली पाहिला तर ते ओके. तसंच पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये पण जास्त काही फारशी चांगली सिच्युएशन नाही आहे. आता महाराष्ट्रामध्ये काय झालं याबद्दल बोलू नये आपण, पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की खरंच हे योग्य होत आहे का अयोग्य होत आहे. आता तुम्ही एक IAS किंवा IPS या नजरेतून पहा तुम्ही. आता पहा कोणतीही घटना झाली तर आता गोरक्षक याबद्दल आपण हे नाही आहे, ओके, याला काही दुमत वगैरे नाही आहे पहा, किंवा अगदी आपल्या धर्माची रक्षा करू नये का कोणी, तर बिलकुल करावं, तसं काहीच नाही आहे. पण तुम्हाला आत्ताच मी म्हणजे मागच्याच पेजवरती काय म्हटलं तुम्हाला, कशाचं संरक्षण करायचं आहे, रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं तुम्हाला संरक्षण करायचं आहे, बरोबर. व आपल्याला कायदा काय सांगतो, एखाद्याने जर हत्या केलेली असेल तर IPC जर तुम्ही पाहिलात तर त्यामध्ये 302 आहे, ओके, मर्डरसाठी 302 लागतं IPC नुसार. मग IPC 302 नुसार कोण शिक्षा देतं बरं, तर न्यायालय हे शिक्षा देतं. ओके, न्यायालय शिक्षा देऊ शकतं. तुम्ही स्वतःहून शिक्षा देऊ शकता का, तर बिलकुल देऊ शकणार नाही. मग हेच तर आहे ना रूल ऑफ लॉ, म्हणजे जी न्यायिक प्रक्रिया आहे ना ती होणं गरजेचं आहे. पोलीस ही जी प्रक्रिया आहे ती होणं खूप गरजेचं आहे असं आपलं बेसिकली आपलं रूल ऑफ लॉ सांगतं. व तुम्ही पण उद्या पोलीस झाल्यानंतर पहा डायरेक्टली तुम्ही कोणाला पण गोळ्या वगैरे झाडायचं नाही. का झाडायचं नाही, तर तुम्हाला रूल ऑफ लॉ किंवा जे संविधान आहे त्या संविधानाचं रक्षण करायचं आहे, न की तुमच्या मनाला जर वाटलं. आता पहा अगदी काही सिच्युएशन असे असतात ना तिथं इथिकल डायलेमा होतो. मग त्या इथिकल डायलेमाला आपल्याला सामोरं जावं लागेल. त्यासाठी पहिल्यांदा एकच गाठ बांधून ठेवा, तुम्ही इथिक्सची केस स्टडी जेव्हा जेव्हा सोडवाल ना त्यावेळेस रूल ऑफ लॉचा तुम्हाला पालन करणं खूप गरजेचं आहे. मोस्ट IMP आहे. तुमच्यासमोर कशी का सिच्युएशन येत नाही, पण तिथे सर्वोच्च काय असेल तर संविधान असेल. ओके, प्लीज ही गाठ बांधून ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्ही केस स्टडी वगैरे सॉल्व्ह करताना त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा संविधान पाहायचं आहे. तुमची पर्सनल लाईफ काहीच नाही, पण संविधान हे खूप मोस्ट IMP आहे, हेच तुम्हाला सर्वतोपरी लक्षात ठेवायचं आहे. आता अगदीच ही जी गाठ आहे ना ती तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये पण लक्षात ठेवा, म्हणजे तिथं पण अगदीच इथिकल डायलेमावाले प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग त्यावेळेस तुम्हाला सांगायचं की संविधानच सर्वोच्च आहे. ओके, डन. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता यामधून प्रश्न काय बनत आहे, तर अगदीच पुनावाला गाईडलाईन्स. पुनावाला गाईडलाईन्स कशा संदर्भात आहे, तर अगदीच गोरक्षक यांच्या हत्येबद्दल आहे. व जर तुम्ही पाहिलात तर रूल ऑफ लॉचं पालन होणं हे गरजेचं आहे. या निमित्ताने DY चंद्रचूड यांच्या बेंचने त्यावेळेस दिलेली ही गाईडलाईन होती. डन. त्यानंतर देश बदल रहा आहे. आता ही जी न्यूज आहे ना किंवा हा जो आर्टिकल आहे याच्यापूर्वी आपण चर्चेला घेतला होता, तरी देखील आता आलेला आहे, यानंतर आपण परत एकदा डिस्कस करणार आहोत. सर्वांना माहिती आहे पहा, INC इंडियन नॅशनल काँग्रेसने ना CBIचे जे चीफ आहेत यांच्यावरती परत एकदा आरोप लावलेले आहेत. आता पूर्वीचे आरोप काय होते पहा, त्यांनी सेबीचे चीफ असताना ICICI बँक जी आहे त्या बँकेची पण त्यांनी सॅलरी मिळवली. ओके, ठीक आहे, हे तर आरोप झाला. त्यानंतर अगदीच कालचा नुकताच एक आणखीन एक आरोप आलेला आहे की जी कंपनी आहे शेल कंपनी त्यामध्ये पण त्यांची इन्व्हेस्टमेंट वगैरे होती. मग अगदीच ते गुंतवणूक करत म्हणजे सेबी ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन वगैरे होते तर ते सेबीने इन्व्हेस्टिगेशन वगैरे त्या कंपनीचं केलेलं नाही आहे, अशा पद्धतीने काल अगदीच सेबीच्या चीफवरती वगैरे आरोप आलेले आहेत इंडियन नॅशनल काँग्रेसकडून. ओके, आता याचा तपास होईल किंवा न होईल त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची नाही, पण बॅकग्राऊंड माहिती गरजेचं होतं. आता आपण काय करूयात याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करूयात की हे आर्टिकल काय म्हणत आहे. मग आपल्याला तर पहा, आता सध्याला जे सेबीचे चीफ आहेत त्यांच्यावरती काय झालेले आहेत पहा, खूप आरोप वगैरे झालेले आहेत. आता हिंडनबर्गची वगैरे रिपोर्ट आली तेव्हापासून त्यांच्यावरती खूप आरोप आलेले आहेत. मग आरोप आल्यानंतर त्यांचं इथिकल जबाबदारी काय बनते पहा, की त्यांनी डायरेक्टली जी कमिटी वगैरे बनेल किंवा जी समिती बनेल ना त्या समितीला त्यांनी सामोरं जायला हवं. कशासाठी, तर अगदीच चौकशी जी असेल ना त्या समितीला सामोरं जायला हवं असं त्यांनी करायला पाहिजे. ओके, इथिकल जर पाहिलं वे तर हेच आहे, पण असं त्यांच्याबद्दल होत नाही आहे सध्याला. तर इथिकल वगैरे तिथं काहीच दिसत नाही आहे. आता मग याच्या पुढचे वेज वगैरे काय आहेत किंवा इतिहासामध्ये असे काही घटना वगैरे झालेल्या आहेत का, ह्याबद्दल थोडंसं आपण चर्चा करूयात. तर पहा, इतिहासामध्ये घडलेली घटना आहे अगदीच 2001 मध्ये UTI, ओके, या कंपनीमध्ये एक IAS अधिकारी नियुक्त होणार होते व त्यांनी 1992 मध्ये पहा काही SBI कंपनीचे शेअर्स घेतले होते.
आता SBI कंपनी न म्हणता आपण काय स्टेट बँक ऑफ इंडिया असं म्हणूयात. तर SBIचे शेअर त्यांनी खरेदी केले होते 1992 मध्ये. IAS होते ते. ओके, मग त्यांनी काय केले पहा, शेअर खरेदी केल्यानंतर त्यांनी तशाच पद्धतीने ठेवले होते व 2001 मध्ये त्यांची नियुक्ती कुठं झाली, UTI मध्ये झाली. UTI मध्ये नियुक्ती होताना त्यांना असं दिसलं की UTI आणि जे स्टेट बँक ऑफ इंडिया आहेत यांचे थोडेसे सहसंबंध आहेत. ओके, मग आता ही UTIचे काय होणार होते, चेअरमन होणार होते. मग यांना असं लक्षात आलं की मी चेअरमन झाल्यानंतर माझ्यावर काही आरोप वगैरे लावू नयेत किंवा UTIची म्हणजे SBI मध्ये माझे शेअर आहेत यामुळे मी जास्त SBI ला फेवरेटिझम वगैरे करत आहे असं होऊ नये यासाठी त्यांनी काय केले पहा, जी SBIचे 50 शेअर होते ना ते त्यांनी तेव्हाच विकले. ओके, 2001 मध्येच त्यांनी काय केले, त्यांचे संपूर्ण शेअर चेअरमन पदावरती जातानाच त्यांनी विकले व 2005 मध्ये हे चीफ झालेले होते सेबीचे. ओके, म्हणजे आपल्याकडे IASचा इतिहास अशा पद्धतीने राहिलेला आहे. पण सध्याला जे सेबीचे चीफ आहेत ते कोण आहेत, तर अगदीच पहा ते IAS वगैरे या बॅकग्राऊंडमधून आलेले नाही आहेत किंवा अगदीच त्यांचे जे स्वतःचे शेअर्स वगैरे होते किंवा अगदी पहा त्यांनी सेबीचे चीफ असताना पण कुठून सॅलरी मिळवलेली आहे, तर ICICI बँकेमधून सॅलरी मिळवलेली आहे. व ICICI बँकेमध्ये जेव्हा ते नोकरीवर होत्या किंवा म्हणजे अगदीच त्या पदावरती होत्या त्यावेळेस त्यांनी सिंगापूर बेस्ड फर्ममधून सिंगापूर बेस्ड जे फर्म आहे ना तेथून त्यांनी सॅलरी मिळवलेली होती. म्हणजे पहा एका पदावर असताना ना त्यांनी 2-3 जागून काही मिळवलेले सॅलरी तिथं मिळवलेली आहे. मग हे काय आहे, कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे. पण इथे जर तुम्ही पाहिलं ना 2001 मधील ती घटना आहे, तर त्यावेळेस कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होऊ नये यासाठी त्यांनी काय केलं पहा, तर अगदीच इथं देण्यात आलंय पहा. 2001 साली युनियन ट्रस्ट ऑफ इंडियाच्या प्रमुखपदी विचारणा झाल्यावर वास्तविक UTI आणि ही स्टेट बँक यांच्या नावाचा काही वेगळा संबंध नव्हता, तरी देखील पहा त्यांनी संपूर्ण त्यांचे जे शेअर्स आहेत ना ती विकून टाकले होते. का, तर कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा मुद्दा मध्ये येणार नाही यासाठी त्यांनी संपूर्ण त्यांचे शेअर वगैरे विकलेले होते. ओके, मग हेच त्याचं बेसिकली आपला सांगायचं कारणच ते आहे की इथिकल डायलेमा जे आहे किंवा इथिक्स आपल्याला फॉलो कसं करायचं आहे. सर्व्हिसमध्ये पण गेल्यानंतर तुम्हाला निष्पक्ष तिथं ड्युटी करायची आहे. ओके, निष्पक्ष दोन्ही कोण्याही एका पक्षाचा वगैरे आपला पाठिंबा द्यायचा नाही आहे. त्यानात्याने आपल्याला अगदीच ही जी केस स्टडी आहे ही महत्त्वपूर्ण आपल्याला लक्षात ठेवायची आहे. मग या IASचं नाव जर तुम्हाला माहिती IASचं जर या नाव जर पाहिजे असेल तर पहा अगदीच 2005 साली हे दामोदरन सेबीचे प्रमुख बनले. ओके, हे दामोदरन IAS असं तुम्ही त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे बिलकुल. आणि जर त्यांच्याविषयी तुम्हाला जर डिटेलमध्ये वगैरे थोडंसं जर वाचायचं असेल तर UK सिन्हा यांनी गोईंग पब्लिक हे पुस्तक त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. ओके, गोईंग पब्लिक हे पुस्तक आहे पहा त्यांच्याबद्दल, तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचू शकता. त्या पुस्तकामध्ये हे सर्व डिटेल्स त्यांनी दिलेली आहेत. तरी देखील काही लक्षात ठेवायचं नाही, पण केस स्टडीसाठी आपल्याला दामोदरन हे सेबीचे प्रमुख बनत असताना ना त्यांनी संपूर्ण त्यांच्याजवळचे जे शेअर्स होते SBIचे ते विकून टाकलेले होते असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तिथं कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट वगैरे येणार नाही. ओके, त्यानंतर अगदीच जर तुम्ही ॲपलचं पण अशाच पद्धतीने जर तुम्ही पाहिलात तर ॲपलचे जे CEO असतात ना त्यांनी काय करतात पहा, डायरेक्टली सॅलरी तर देतील पण त्यामध्ये शेअर पण देतात. ओके, शेअर दिल्यानंतर तिथे कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट येत नाही. ओके, हेच ते कारण आहेत. ॲपल कंपनी म्हणजे जास्त उदयास वगैरे काय येते किंवा त्यांचं जे त्यांचं जे एन्क्रिप्शन वगैरे आहे ते का स्ट्रॉंग आहे किंवा सिक्युरिटी का स्ट्रॉंग आहे, तर त्यांनी डायरेक्टली त्यांचे जे ओनर वगैरे CEO वगैरे असतात ना त्यांना डायरेक्टली शेअरच देतात. ओके, शेअर दिल्यामुळे पहा त्यांचं पण तिथे इंटरेस्ट येतो की बा मला ह्या कंपनीला पुढे घेऊन जायचं आहे. ओके, आता शेअर 5 रुपयाचं जर त्यांना दिलं पहा, ओके, किंवा अगदीच आता पहा मी जर CEO झालो ॲपल कंपनीचा असं आपण कन्सिडर करूयात, तर पहा मला 5 रुपयाचं जर शेअर दिलं आज 2024 मध्ये 5 रुपयाचं शेअर आहे. मग मी काय विचार केलं, 5 रुपयाचं 500 रुपये कसं बनवू. ओके, 5 रुपयाचे 500 रुपये कसं बनवू हा विचार करून मी काय करेन, झोपणार नाही, तर मी जास्त प्रयत्न करेन कंपनीला पुढे घेऊन जाण्याचं. मग अगदी तशाच पद्धतीने ॲपल कंपनी ही अशा पद्धतीने कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट वगैरे तरी येऊ देत नाही. मग हे जे सिच्युएशन आहे ना ते भारतामध्ये पण सेबी सेक्टरसाठी लागू करण्यात आली होती. पण हे जे सेबीची जी साख आहे किंवा जी क्रेडिबिलिटी आहे ती आता सध्याला कमी होत आहे, ही बेसिकली इथं सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आणखीन याच्या पलीकडे गेल्यानंतर पहा आता इथं काही 2 उदाहरणं दिलेली आहेत. आता तशा पाहिलं तर काही गरजेची ती उदाहरणं नाही आहेत, तरी पण पहा आता सध्याला आपण काही विद्यार्थी आपल्यापैकी पण शेअर मार्केटमध्ये वगैरे जास्त गुंतवणूक करत असतील तर अगदीच पहा मागच्या आठवड्यामध्ये किंवा मागच्या महिन्यामध्ये ना एक कंपनी होती, तिला 8 कोटी पाहिजे होते. ओके, 8 कोटी रुपये पाहिजे होते. मग त्यांनी काय केलं पहा, IPO काढला. IPO म्हणजेच काय, इनिशियल पब्लिक ऑफर. ओके,
मग पहा, या कंपनीला 8 कोटी पाहिजे होते खऱ्या अर्थाने जर पाहिला तर तुम्ही. मग यांनी IPO काढलं व त्यांना रिटर्न किती मिळाले पहा. IPOमध्ये यांना 127 गुणिले 127 पट यांना काय मिळालेलं आहे, नफा मिळालेला, किंवा म्हणजे अगदी त्याची किंमत वाढून विकण्यात आली. म्हणजे 8 रुपयाचं जर शेअर असेल ना, किंवा 1 रुपयाचं शेअर, म्हणजे लवकरात लवकर समजावं या नात्याने घेतोय मी, तर 1 रुपयाचं शेअर 127 रुपयाला विकलं गेलं. मग आता हे काय आहे तर पहा, जी प्राईस आहे ना त्या शेअरची प्राईस खऱ्या अर्थाने 1 रुपये होती, पण किंमत किती वाढून देण्यात आली पहा, 127 रुपये एवढं जास्त त्याची किंमत वगैरे वाढली. मग यामुळे काय होत आहे पहा, तर अगदी शेअर मार्केटमध्ये खूप धांदली हो रही आहे असं आपल्याला इथं बेसिकली लक्षात येतं. व हे तर उदाहरण काहीच नाही आहे. आणि पहा, ही जी कंपनी कशाची होती तर पुट्टे बनवण्याची होती. म्हणजे असं नाही आहे की त्यामध्ये काही स्किल वगैरे किंवा फक्त भारतातील हीच कंपनी आहे. पहा, पेटीएमचं तुम्हाला माहिती असेल IPO लॉन्च झालेलं होतं, बरोबर. पेटीएमच्या IPOचं पण असंच झालेलं होतं. म्हणजे एक हवा बनवण्यात आलेला होता, एक फुगा बनवण्यात आला त्याचा. ओके, मग तो फुगा फुटून गेला. अगदी 2000 किंवा 2500 या पद्धतीने पेटीएमचं IPO लॉन्च झालेलं होतं, पण त्याची व्हॅल्यू तेवढी नव्हतीच. अगदी तशाच पद्धतीने पहा, ही 1 रुपयाचं शेअर असताना त्याला 127 रुपयाला विकण्यात आलं. म्हणजे 127 पट ही नफा वगैरे त्यांनी कमवला. मग आता पहा, IPO ज्यावेळेस येऊन जाईल, मग सेकंडरी मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही शेअर खरेदी करायला जाताना, त्यावेळेस ह्या शेअरची किंमत तुम्हाला अगदीच 1 रुपये पूर्वीच्या भावानेच प्रमाणेच हे जात जाईल. मग इथं इथं तोटा किती रुपयांचा होईल, अगदीच 126 रुपयाचा तोटा तिथे तुम्हाला झेलावा लागेल. मग यामध्ये लॉस कुणाचा आहे तर आम आदमीचा आहे, कॉमन मॅन. CM म्हणजे चीफ मिनिस्टर लक्षात घेऊ नका, तर कॉमन मॅनचा इथं लॉस आहे. मग यामुळेच सेबीची इथं काय आहे, जबाबदारी आहे की कॉमन मॅनचा तुम्हाला लॉस वगैरे तिथं करू द्यायचा नाही आहे. तरी पण आज आपल्याला माहिती आहे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमध्ये जे चेअरमनच आहेत सेबीचे, मग त्यांच्यावर तर आपण भरोसा ठेवू शकत नाही. मग हीच तर प्रॉब्लेम आपल्या देशात चाललेली आहे. त्यानंतर आणखीन एक दुसरं उदाहरण आहे पहा. आता अगदीच 8 कर्मचारी असलेली एक कंपनी आहे. ओके, मग त्यांनी पण पहा त्यांनी पण एक IPO लॉन्च केला. ओके, व त्यांनी IPO लॉन्च केल्यानंतर पहा, त्यांना 419 पट अधिक त्यांचं काय गेलेलं आहे, IPO विक्रीला गेला. 419 पट. म्हणजे पहा, इथं 1 रुपयाला 127 रुपये मिळालेले होते, तर इथं 1 रुपयाला किती मिळालेले आहेत, आता इथं 419 रुपये मिळालेले आहेत. व पहा, अगदीच 1 महिन्यानंतर ज्यावेळेस ही IPO वगैरे फुगा जेव्हा फुटेल ना, त्यावेळेस इन्व्हेस्टरचं किती नुकसान होणार आहे हे तुम्हीच लक्षात घेऊ शकता. ओके, त्यामुळे सेबीची जी क्रेडिबिलिटी आहे ती परत एकदा रिवाईव्ह करण्यासाठी अगदीच पहा, आता इथिकल नुसार तरी ना, जे सेबीचे चीफ आहेत तत्कालीन, त्यांनी चौकशीला तरी सामोरं जावं, की बहु ना अगदी त्यांनी राजीनामा देणं खूप गरजेचं आहे पहा. कारण एवढी इथं धांदली जर होत असेल, आता फक्त ही 2 न्यूज मी सांगितलेली आहेत तुम्हाला, बाकी आता अगदीच बिझनेस लाईन घ्या किंवा अगदी जर दुसरे तुम्ही जर पाहिलात तर त्यामध्ये तर किती होत असेल आपल्याला त्याबद्दल म्हणजे तिथे आपण विचार पण करू शकणार नाही. त्यानंतर आता तुम्ही म्हणाल की सर मग चौकशी करण्याचा अधिकार कोणाचा आहे, गव्हर्नमेंटचा आहे. मग अगदी मी त्यामुळेच म्हटलं पहा, जर त्यांच्या विरोधात चौकशी जर होत नसेल ना, तर प्लीज त्यांनी स्वतःहून तरी राजीनामा देणं खूप गरजेचं आहे पहा. कारण आता अगदीच आपले पैसे नाही आहेत यामध्ये म्हणून त्यामुळे आपण शांत बसलेले आहोत. पण ज्या विद्यार्थ्यांनी आपल्यापैकी जर पैसे लावलेले असतील किंवा पैसे त्यामध्ये गुंतवलेले असतील, तर त्यांचा विचार करू शकता तुम्ही पहा. अगदी 1 रुपयाचं शेअर त्यांनी किती रुपयाला खरेदी केलेलं आहे, 419 रुपयाला जर खरेदी केलेलं असेल तर त्यांची किती लूट तिथं वगैरे होणार आहे. किंवा पहा, आता एखाद्या विद्यार्थ्यांनी जर 4 शेअर घेतलं का, तर अगदी भविष्यात याची किंमत वगैरे जास्त वाढेल असं एखाद्या व्यक्तीला वाटून त्यांनी जर हे जे शेअर आहे ना, ते 4 प्रतीमध्ये जर त्यांनी विकत घेतले तर पहा, ते 1600 रुपये समथिंग होतील. ओके, 1700 रुपये होतील ना, अगदीच 4 म्हटल्यानंतर 1680 दरम्यान पैसे होतील, बरोबर आहे. मग पहा, एवढं नुकसान वगैरे त्याला होईल. म्हणजे पुन्हा ते शेअर किती 4 रुपयाला जाईल. म्हणजे खूप मोठं हे प्रकरण आहे असं तुम्ही म्हणू शकता. कारण पहा, जे पुअर इन्व्हेस्टर आहेत, म्हणजे आपल्यासारखे जे रुरल भागातून पण, कारण पहा पूर्वी एवढं धांदली वगैरे व्हायचं नाही. आता पूर्वी हर्षद मेहता स्कॅम वगैरे झालेला ते मान्य आहे, पण पहा 2020 नंतर ना आपले जे SBIचे खाते वगैरे आहेत ना, ते सगळे खाली पडलेले आहेत का, तर तिथं 2% व्याजदर आहे. याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये मी सांगितलेलं आहे. आता जास्त इन्व्हेस्ट कुठं मिळत आहे आपल्याला, जास्त जास्त इंटरेस्ट रेट वगैरे कुठं मिळत आहे, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड वगैरे इथं मिळत आहे. मग आता जे कॉमन मॅन आहेत ना, ते कुठे इन्व्हेस्ट करत आहेत, तर शेअर मार्केटमध्ये वगैरे पैसा लावत आहेत. त्यामुळे इथं गरीब जनतेवरती जास्त परिणाम होईल असं आपलं बेसिकली इथं सांगता येतं. ओके, त्यामुळे अगदीच जर तुम्ही पण तशा पद्धतीने पदावर वगैरे जर गेलात व तुमच्यावर जर तिथं क्रेडिबिलिटीचा जर इश्यू येत असेल ना, तर तुम्ही नक्कीच चौकशीला सामोरं जाणं हे गरजेचं आहे असं तुम्ही बेसिकली सांगू शकता. कारण पहा, तुम्ही जर चूक केलेली नसेल ना, तर भ्यायचं नाही. त्यामुळेच म्हणतोय परत एकदा येतं रूल ऑफ लॉ. ओके, कायद्याप्रमाणे जायचं आहे.
ओके, कोणाचीही भीती येणार नाही आपल्याला, कारण पहा सरकार येतील जातील, पण सिस्टमचा भाग तुम्ही आहात व सिस्टम कधीच बदलत नाही, बरोबर आहे. त्यामुळे सिस्टममध्ये आपण सरकार येतील 5 वर्षासाठी असतात ते, किंवा अगदीच राजीनामा जर दिलं तर सरकार कोसळतं, किंवा इंदिरा गांधी यांची हत्या झाली व पहा सरकारच कोसळलं. ओके, तसं त्यामुळे किंवा अगदीच जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळलं, पण सिस्टीम जी आहे ना ती तशाच पद्धतीने आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं काम काय करायचं, रूल ऑफ लॉ. ओके, तर आय होप ही न्यूज तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेली असेल. त्यानंतर पुढे चला, इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची दिसत नाही आहे पहा, त्यामुळे स्किप केलं. त्यानंतर नेक्स्ट आहे, कांदळवन नष्ट करणाऱ्यांवर गुन्हा, लोकसत्ताच्या वृत्ताची महसूल विभागाकडून दखल. चांगली गोष्ट आहे. आता कांदळवन प्रकल्प आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, त्यानिमित्ताने ही न्यूज घेतलेली आहे. आता ही महाराष्ट्रामधील आहे, त्यामुळे मी याला जास्त वेट वगैरे देत नाही आहे. त्यानंतर मेट्रो प्रवास स्वस्त, तिकीट दरात 33% कपात, आजपासून सुधारित तिकीट दर लागू होणार. ओके, म्हणजे नवी मुंबईमधील जे मेट्रो आहेत ना त्यांच्यासाठी हे आहे, 33% तिथं कपात करण्यात आलेली आहे व ही चांगली गोष्ट आहे. आजपासून तिथे हे रूल लागू झालेला आहे. ओके, त्यानंतर शेवटचं पेज आहे पहा, जागतिक भयापोटी सेन्सेक्सची 1000 अंशांची गटांगळी. आता बाजार पडझडी मागील कारणे व यावरून UPSCने पण प्रश्न विचारलेला होता. याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये मी सांगितलेलंच आहे की पहा, ज्यावेळेस अमेरिकेमध्ये काही घडामोडी होती त्याचा परिणाम आपल्या रुपयावरती किंवा आपल्या बाजारावरती होतो का, तर बिलकुल यस. ओके, आता इथं पण पहा, फेडरल रिझर्व्ह बँकेची बैठक, म्हणजे फेडरल रिझर्व्ह बँक जी आहे ना ती RBI जसं भारताची आहे अगदी तसंच आहे USA ची. मग त्या USA बँकेमध्ये जे मॉनिटरी पॉलिसीचे जे दर आहेत ना ते खालीवरी होतील, या नात्याने भारताचं बाजार इथं पडलेला आहे. ओके, UPSCने प्रश्न विचारलेला आहे, या नात्याने ही न्यूज गरजेची होती. त्यानंतर पुढे चला, प्रवीण कुमारची विक्रमी सुवर्ण उडी. भारताच्या प्रवीण कुमारने पुरुषांच्या T64 वर्गीकरणातील उंच उडी प्रकारात पॅराऑलिम्पिक स्पर्धेतील टोकियोतील पदकाचा रंग बदलताना विक्रमी कामगिरीसह सुवर्ण पदकाची त्यांनी नोंद केलेली आहे व अशा पद्धतीने 26 पदके पॅराऑलिम्पिक्समध्ये आपल्याला मिळालेली आहेत. त्यानंतर पुढे चला, ICICI बँक व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी कोचर दाम्पत्याला परत एकदा नोटीस बजावण्यात आलेली आहे. सर्वांना माहिती आहे मागे त्यांना अटक झालेली होती, पण लगेच त्यांना सोडून देण्यात आलं होतं. मग आता परत एकदा त्यांना नोटीस गेले. ठीक आहे, पाहूयात आपण काय होतं ते. तर अशा पद्धतीने आता इथं थांबूयात आपण. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी म्हणजे जे जानेवारी 2024 जे मॅगझिन मी घेणार आहे कवर, ते नक्कीच ते पण उपक्रम चालू असणार आहे. ओके, त्यामुळे नक्की त्याला पण तुम्ही तसाच प्रतिसाद वगैरे देऊ शकता. ओके, धन्यवाद.